महादेवाचे 108 नावे अर्थासकट. शिव कल्याण स्वरूप, महेश्वर मायेचे अधीश्वर, शंभू आनंद स्वरूप, पिनाकी पिनाक धनुष धारण करणारे, शशिशेखर कपाळावर चंद्र धारण करणारे, वामदेव अत्यंत सुंदर स्वरूप असणारे, विरूपाक्ष विचित्र डोळे असणारे महादेवाचे 3 नेत्र आहेत. कपर्दी जटाजूट धारण करणारे, नीललोहित निळे आणि लाल रंग असणारे, शंकर सर्वांचे कल्याण करणारे, शूलपाणी हातात त्रिशूळ धारण करणारे, खटवांगी खाटेचा एक पाया ठेवणारे, विष्णुवल्लभ प्रभू विष्णूंचे अतिप्रिय, शिपिविष्ट सितुआमध्ये प्रवेश करणारे, अंबिकानाथ देवी भगवतीचे पती, श्रीकंठ सुंदर कंठ असणारे, भक्तवत्सल भक्तांना खूप प्रेम करणारे, भव संसार रूपात प्रकट होणारे, सर्व कष्टांना नष्ट करणारे, त्रिलोकेश तिन्ही लोकांचे स्वामी, शितिकंठ पांढरा कंठ असणारे, शिवाप्रिय पार्वतीचे प्रिय, उग्र अत्यंत उग्र रूप असणारे, कपाली कपाल धारण करणारे, कामारी कामदेवाचे शत्रू अंधकार मिटवणारे, सूरसूदन अंधक दैत्याचा वध करणारे, गंगाधर गंगा धारण करणारे, ललाटाक्ष कपाळावर डोळा असणारे, महाकाल काळांची काळ, कृपानिधी दया करणारे, भीम भयंकर रूप असणारे, परशुहस्त हातात फरसा धारण करणारे, मृगपाणी हातात हरिण धारण करणारे, जटाधर जटा ठेवणारे, कैलासवासी कैलास रहिवासी, कवची कवच धारण करणारे, कठोर अत्यंत मजबूत देह असणारे, त्रिपुरांतक त्रिपुरासुराचा वध करणारे, वृषांक बैल चिन्ह ध्वजांकित, वृषभारूढ बैलची स्वारी करणारे, भस्म दुलित विग्रह सर्व शरीराला भस्म लावणारे, सामप्रिय सामगानाला प्रेम करणारे, स्वरमयी 7 स्वरांमध्ये निवास करणारे, त्रयमूर्ती वेदरूपी विग्रह करणारे, अनीश्वर स्वयं सर्वांचे स्वामी, सर्वज्ञ सर्वविदित, परमात्मा सर्व आत्म्यांमध्ये सर्वोच्च, सोम सूर्यग्रीलोचन चंद्र सूर्य आणि अग्निरूप डोळे असणारे, हवी आहुती रूपी द्रव्य असणारे, यज्ञमय यज्ञ स्वरूप, सोम उमासह रूप असणारे, पंचवक्त्र 5 मुख असणारे, सदाशिव नित्य कल्याण रूप, विश्वेश्वर सर्व विश्वाचे ईश्वर, वीरभद्र वीर असूनही शांत स्वरूप असणारे, गणनाथ गणांचे स्वामी, प्रजापती प्रजेचं पालन करणारे, हिरण्यरेता स्वर्ण तेज असणारे, दुर्धर्ष कोणाच्याही दबावात न येणारे, गिरीश पर्वतांचे स्वामी, गिरीश्वर कैलास पर्वतावर झोपणारे, अनग पापरहित, भुजंगभूषण सापांचे दागिने घालणारे, भर्ग पापांना नष्ट करणारे, गिरिधन्वा
मेरू पर्वताला धनुष बनवणारे, गिरिप्रिय पर्वतप्रेमी, कृत्तिवासा गजचर्म धारण करणारे, पुराराती पुरांचे नाश करणारे, भगवान सर्वसमर्थ ऐश्वर्य संपन्न, प्रमथाधीप प्रमथगणांचे अधिपती, मृत्युंजय मृत्यूला जिंकणारे, सूक्ष्मतनू सूक्ष्म शरीर असणारे, जगद्व्यापी जगतमध्ये व्याप्त होऊन राहणारे, जगद्गुरु जगतगुरु, व्योमेश आकाशरूपी केस असणारे, महासेनजनक कार्तिकेयचे वडील, चारुविक्रम सुंदर पराक्रम करणारे, रुद्र भयानक, भूतपती भूतप्रेत किंवा पंचभूतांचे स्वामी, स्थाणु स्पंदनरहित कुटस्थ रूप असणारे, अहिर्बुद्धन्य कुंडलिनी धारण करणारे, दिगंबर नग्न आकाशरूपी वस्त्र असणारे, अष्टमूर्ती 8 रूप असणारे, अनेकात्मा अनेक रूप धारण करणारे, सात्विक सत्वगुण असणारे, शुद्ध विग्रह शुद्ध मूर्ती असणारे, शाश्वत नित्य राहणारे, खंडपरशु तुटलेला फरसा धारण करणारे, अज जन्मरहित, पाश विमोचन बंधनातून मुक्ती दिलवणारे, मृड सुखस्वरूप असणारे, पशुपती पशूंचे स्वामी, देव स्वयंप्रकाश रूप, महादेव देवांचे देव, अव्यय खर्च झाल्यावर देखील कमी न होणारे, हरी विष्णू स्वरूप, पुषदंतभीत पुषाचे दात काढणारे, अव्यग्र कधीही व्यथित न होणारे, दक्ष ध्वरहर दक्षाचे यज्ञ नष्ट करणारे, हर पाप आणि ताप हरण करणारे, भगनेत्रभिद भग देवताचा डोळा फोडणारे, अव्यक्त इंद्रियांसमोर प्रकट न होणारे, सहस्राक्ष 1000 डोळे असणारे, सहस्रपाद 1000 पाय असणारे, अपवर्गप्रद कैवल्य मोक्ष देणारे, अनंत देश काल वस्तू रूपी परिच्छेद रहित, तारक सर्वांचे रक्षण करणारे, परमेश्वर सर्वात परम ईश्वरच. कृपया आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा.